राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज डिस्क्लेमर गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे सदर स्टोरी ऐकताना तुम्हाला उमदळू शकतं, उलटी होऊ शकते. त्या गोष्टीला मी जबाबदार नाही. कारण कसं आहे, जशी स्टोरी तसं चालावं लागते. हा विषय आहे. माणसं जगामध्ये काय खात्यान याचा भरवसा नाही. आता खाण्याचा विषय आला, तुम्हाला माहिती आहे, मुंग्याची चटणी करून खाल्ली जाते. आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या कायद्याने बॅन आहेत, म्हणजे बंदी त्याच्यावर. पण माणूस तुम्हाला सांगतो, आता लय वाईट नको सकाळ सकाळ मला काय खाईन सांगता येत नाही. मी गाढव काय कधी कुठं खाल्लेलं बघितलं नाहीत. पण कुत्री झालं, मांजरं झालं, आता इथं आपल्याकडंच खात्यात. नागालँडमध्ये कुत्री खात्यात. इथं आपल्याकडं काही विशिष्ट समाज मांजरं खातो, बोकं खातो, ते जाऊन द्या. उंट खात्यात परदेशात. भला मोठा उंट आखा शिजावत्यात, एक एक टन वाजनाचा. आणि अशी 5-50 जोंब त्यात बोकडनी तसली पागोटं घातलेली, ती तेल बेलाची विहिरी असतात त्यांच्या. तसा प्रकार असतो. आजची जी स्टोरी आहे ही आपल्याच भारतातली आणि बिहारमध्ये एक जिल्हा आहे मोतीहारी. फार म्हणजे फार प्रकरण गाजलं, पण याचा संबंध पुण्याशी सुद्धा आहे. तुम्हाला सांगतो, बिहार मोतीहारी आणि गढियापत नावाचं गाव आहे. असू द्या. आता ह्या गावात काय झालं, मंगरू साहानी. आता मंगरूवरून माग्या म्हणा हरकत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपला विशेष सबस्क्रायबर माग्यासुद्धा आहे. माग्या कोणता? आपला सायराटमधला. त्याचा फोन आला, म्हणलं मामा मी रोज बघतो आमचं काय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणलं तू काय करतो रे आता? मला पिकअप चालवतो आहे मी. म्हणजे प्रसिद्धी कशी असते बघा. जोपर्यंत तुमच्या अंगात रक्त आहे, तुमच्या अंगात तुम्ही चालण्याची क्षमता आहे, तोपर्यंत तुमचं चालतं बरं का. किती घरातले असू काय असू. ह्या जगाचा नियम आहे, जसं वारा सुटून हे जग पाठ फिरवतं. त्याच्यामुळं सावध राहायचं. आपल्या हातात सत्ता आहे ना, तोवर शहाणपण आहे. सत्ता गेली, शहाणपण संपलं. डोक्यात ठेवायचं. मला पिकअप चालवतं आहे. बरं म्हणजे चांगलं आहे. मला सेलिब्रिटी म्हणून सुरुवातीला लय मान मिळाला, पण काळाच्या ओघात लोक समाज मला विसरून गेले. म्हणजे अपडेट राहावं लागतं, याचा हे करा. आता या घटनेत काय झालं तुम्हाला सांगतो. हा जो मंगरू आहे मागिया, मंगरू साहानी, गडी प्युअर पेताड कोणाला म्हणायचं सांगतो तुम्हाला. रात्री दारू उशाला घेऊन झोपतो, दिवसभर तर पेतोच. सकाळ झाली ना, जेव्हा जागीन तेव्हा मुतून येणार की पाठ म्हणलं तरी हाणायला सुरुवात त्याची. आमच्या गावात सुद्धा दिवस उगवता जाणारे लोक आहेत. सिटी ठिकाणी पाहिलं, बार तुमचं वाईन शॉप उघडत नाही ना, दबा धरून बसाल, का उघडन, किती वाजल्यावर ही अशी दुनिया आहे. हा माग्या इतकी दारू प्यायचा की दिवस उजाडला की त्याचा हात थरथर कापायचं. जेव्हा ते उतार तुम्हाला कळायचा नाही. ती पेताडांच्या जगात ते ठोकेकरांचं कसं जग आहे, तसं पेताडांचं पण जग आहे. उतार टाकल्याशिवाय त्याचं ती. कारण आपलं शरीर तुम्हाला सांगतो, अशी ही एक विचित्र गोष्ट आहे. तुम्ही खोबऱ्यात तेल इथं लावा आणि त्या गोळसा ती त्वचा आहे ना, ती शोषून घेतं. लक्षात घ्या, त्वचेचे गुणधर्म बरं का हे. त्याच्यामुळं पुरुषांनी कधीही ध्यानात ठेवायचं. आंघोळ करताना आपला जो नाजूक अवयव आहे, आपण स्वच्छ करतो, धुतो, त्याला कधीही आपला बाजारातला लय भारी वाशणारा साबण लावायचा नाही. त्यात केमिकल असतात आणि त्यांनी तुमच्या त्वचेवर इफेक्ट होऊ शकतो. लक्षात ठेवायचं. साबण अजिबात नाही. फक्त ते औषधी साबण आहे, तो लावला तर चालतंय. पण साबण तुम्ही हातपाय जर स्वच्छ करताना, डोकं बिकं आपण चुळूचुळू आंघोळ करतो, त्या जागेवर साबण लावायचा नाही, ध्यानात ठेवा. कारण ती तितकं प्युअर अँड सोल नाही, त्वचा फार नाजूक असते. तसं माणसाचं पोट असा विषय आणि मेंदू लहानपणापासून आहे ना, माग आहे म्हणून एक गोष्ट बऱ्याच लोकांना मिळत नाही. मटान म्हणलं की लोकांचं पार फाळकं उडतं. तुम्हाला खरं सांगतो, हे जगामध्ये आता तर ते चिकन बिकन ह्याचं तर इतकी फॅशन निघाली की हे ताट ते ताट, हे डावारा मटण, ते जत्रा मटण, हे आमकं मटण. हे कशामुळे चालू झालं आहे, जशी मागणी, विकणाराचा तोटा हे नाही, दोष नाही, खाणाराचा दोष आहे. जशी मागणी तसा पुरवठा समाजात होतोच, त्याबद्दल आपले दुमत नाही. हे मटण हा प्रकार वेगवेगळ्या प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जे लिगल अनलिगल सगळं, कोण काय खाईन काय सांगता येत नाही. त्याच्यामध्ये एक मटणाचा प्रकार, आता आपल्याकडून सर्रासले चिकन फेमस आहे बघा. आता मी 3.5 वर्ष पोल्ट्री व्यवसाय सांभाळलेला आहे. म्हणजे कसं,
एखाद्याची पोल्ट्री असली ना, म्हणजे आपली यूट्यूब बनायच्या आधी बरं का, प्रपंचासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आणि मला लय असं आवड काहीतरी वेगळं करायची, लय धंद्यापैकी तो एक धंदा. ती काय करायचो, 3,000 4,000 5,000 पक्ष्यांचं लॉट, म्हणजे स्पेसनुसार असतं. एक छोटी एक मोठी 2 पोल्ट्र्या होत्या. ती कंपनी त्यांचं त्यांचं बघितला कार्यक्रम कसा आहे. ते 2 लाखाची पिल्लं देतात, 10 लाखाचं खाद्य देतात, डॉक्टर आहे, औषध आहे, पाणी आहे, काय आपण आणायचे बाहेरून. असं म्हणून 40 दिवसात ती होतं 2 किलोचं. होऊन द्या. त्याला काही आजार असे आहेत की गोळमं येतं, लंगडी होत्यात पिल्लं, त्या लंगड्या पिल्ला तिथं गोळमं येतं, ते असं पू बी ठिस करतं. तर डॉक्टर लोकांना आपण विचारतो, हा कोणता रोग आहे हो? ही डॉक्टरने सांगितलं हे कॅन्सर आहे. आईला अवघडच काम आहे बा. आणि हे गाडून टाका, हे असं करा, याचा फोटो काढलाय, हे आता वहीला लिहिल्यात, हे नष्ट करून टाका. आता नष्ट कशी करायची? ती लय खतरनाक व्यवसाय आहे तो पोल्ट्रीचा. आपण चिकन एखादी घेताना कधी हा विचार करतो का? चिकनचं ती गुळमं ती सुद्धा खायला बसले उकडून, बेकार काय नाही आपलं. त्याच्यामुळं दक्ष राहणं गरजेचं आहे. आणि आपलं जाऊन द्या, ती लेकरा बाळांना घालतोय आपण, ते बी ताटले घेऊन पिवळं म्हणून हानी त्यात. म्हणजे आता ही काळ कसा, जग कसं निघालंय बघा. हा जो मंगरूसा आणि हा प्याताड माणूस, काम त्याला होतं वीट देणे कुणाकडं? बांधकाम व्यवसायाकडं. बिल्डिंगचं काम, स्ट्रक्चर चालू असतं सगळीकडं, प्रत्येक गावातच कामं चालू आहेत, बांगल्याची, घराची, काय असेल ती. हा वेठबिगारी म्हणून कामाला जायचा. आणि त्याचं टार्गेट एक होतं, कामाला गेलं तर आपल्याकडे मजुरी 500-600, कमीत कमी गाड्याला 500च्या कमी तर कोणी येतच नाही, ध्यानात ठेवा. सिटीत असेल तर 700. 500 रुपये आले ना की हा 2-4 दिवस परत विषयच नाही याचा घ्यायचा. 500 जोपर्यंत संपत नाही, दारूला आणि चिकन खाईन किंवा काही खाईन, त्याच्या मनाने वडापाव खाईन, काही खाईन. हे संपले की उद्या दारूची पंचायत आहे बा आपली. मग चला का आम्हाला एक दिवस. आणि ह्या त्याच्या सवयीचा ते बांधकाम व्यवसाय जे ठेकेदार त्यांना माहिती होतं. तो आला की मला त्याचं पैसे संपलं. फक्त त्याला रुपयासुद्धा उधार कोण, म्हणजे उसना कोण देत नव्हतं. तो म्हणायचा, मी आज कामाला येतो, फक्त 50 द्या. का 10 रुपयाला? नाही बा. आणि 50च द्या. नाही बा. बरं दर पण ये बरं का नक्की, कारण बांधकाम व्यावसायिकाला गरज असती. गेला ना ते पिऊन तिकडंच पडला नाही, ओळखून घ्यायचं, त्याचा विषय संपला. पण ती इमानदारले राहते, दुसऱ्या दिवशी येऊन ते 50 फिडून टाकणार. तुमचं पहिलं 50 घ्या, आता काम करतो, 450 द्या. असा विषय त्या मगरूचा. आजारी पडलं थोडंसं, तसं प्याताला आजारी पडत नाही, प्याताला साप चावत नाही, प्याताला कुत्रंसुद्धा चावत नाही. का माहिती आहे का? अल्कोहोलचा एक विशिष्ट रेंज त्याच्या भोवती असते. एखाद्या आध्यात्मिक माणसाच्या भोवती असा ओरा असतो, असा रेंज असती की तो चुकून अपघाती मरत नाही. आध्यात्मिक माणूस लक्षात घ्या. आपले महाकाल आहेत ना उज्जैनचे, महाकालचं जे दर्शन घेईन तो रस्ते अपघातात मारणार नाही, मी खात्रीने सांगतो, तुम्हाला सांगतो. हां, तसं तो ओरा असतो, तो वाचवतो त्या माणसाला. काही विशिष्ट ज्या घटना घडणार आहेत त्याची आधी त्याला ही मिळते. आपल्या बागलामुखी मागे त्याचं स्तोत्र जे वाचतात, बऱ्याच जणांना स्वप्न पडतात, बऱ्याच जणांना रिझल्ट येतो, काहीतरी ते त्यांचं माइंड, म्हणजे आतला आत्मा चांगलाच आहे असं धरून चाला. ह्यांचा दारुड्याचा सुद्धा एक ओरा असतो, तो म्हणजे अल्कोहोल ओरा. हो कसा असतो की त्यांची अशी रेंज असते, साप इकडून त्याला वळडून पलीकडे जाईल, ती जर पिलं किंवा मुतलं काय झालं त्याला काय होत नाही. हां, असंही त्याला साप चावत नाही, काय नाही. सकाळी पारी घार लागला, उठणार, घर गाठणार, डोक्याला ताण नाही. परत घरातलं काहीतरी वस्तू विकणार, परत देणार. ही वेगळी एक त्यांचं कम्युनिटी असं धरून चला. दारुडा खतरनाक. आता इथं काय झालं ह्या मांगरूचं, आजारी पडलं, थोडं कुचांबलेलं, घरातच झोपून एकटाच गडी, खायला काय नाही, खायला काय नाही. संध्याकाळी उठायचा, तिथलची जी 4-5 हॉटेलवाली आहेत, त्या हॉटेलवाल्यांच्याकडे जायच्या. आहे का थोडं, आहे का थोडं. आता हॉटेलमध्ये काही भाजी झालं, तुमचं सॅम्पल झालं, काही पुरे असू शकतात, काही सामोसे असू शकतात बिहार साईडला, हे दुसऱ्या दिवशी उपयोग येत नाही. फ्रीजमध्ये ठेवलं तरी उपयोग येत नाही, खराब होतं. किंवा ते जर फ्रीजमध्ये ठेवलं, सकाळ लोकाला घातलं ना, आपलं जर बोभाटाचा हॉटेलवाला गाभारतो की बदनामीला गाभारतो की शिळं वाढतात, त्याचं परत कोण येणार नाही. तो बिचारा पराडो नाही परडो पण रोज ताजं करत असतो. हे गेलं. आहे का? टाकून देण्याऐवजी, कुत्र्याला टाकण्याऐवजी ह्याला द्यायचे, गोळा करून आणायचं. ही मात्र याला तुम्हाला माहिती ना काय होत नाही, संध्याकाळचं जेवून सकाळ त्यातलं तेच आणायचं. हां,
डोक्याला ताण नाही. संध्याकाळचा निवांत बसलेला, मागून आणलं त्यांनी सामस विमसं थोडं ठेवलं होतं, एखादा खाल्ला, असा बसला होता. मला म्हणला कामाला तर जाण्याची इच्छा नाही, अंगातलं परत त्राण निघून गेलं, इम्युनिटीला लेवल माझी कमी झाली. गडी हुशार आणि लय वयाचा नाही, 19-20 वर्षाचा पोरगा आहे. त्यामुळे दारूसुद्धा माणसं शरीर किती निबार देवाने बनवले बघा. 40-40 वर्ष हातभट्टी पेणार लोक जिवंत आहेत अजून, लक्षात घ्या. म्हणजे आपली आत किती हे असेल, म्हणजे किती इम्युनिटी असेल, ध्यानात ठेवा. आईला मला उद्या प्यायलाच काय नाही, काय करावा निश्चित का ते बसल्याने शेजाराचं एक गुबगुबीत कुत्रं आलं बा तिथं दारात, लागलं त्याकडे बघायला. ही टाकायचं त्याला, दारुड्याला मायाला. हां, बरेच दारुड्या बघा कुत्र्याला बांधून अशा रस्त्यात फिरवतात. हां, म्हणजे मागं चलतं कुत्रं, जीव लावतात. कुत्रं बघितलं त्याच्या डोक्यात, आयला म्हणला कुत्रं ओके. त्याला अर्धा सामोसा टाकला, त्याने पटकून तो खाल्ला. 5 फुटा अलीकडे परत अर्धा ठेवला. दरवाजाच्या आत कुत्रं घेतलं, दरवाजा लावून घेतला. कुत्रं हा इतका इमानदारपणे तुम्हाला सांगतो. कुत्र्याचं एक वैशिष्ट्य, कुत्र्याला जर असं जाणवलं की मी वेडा होतोय किंवा मला रेबीज झाला किंवा त्याला जे आजार होतोय की त्याच्यात आपलं मरण जवळ येणार, हे सुद्धा कुत्र्याला कळतं. आपल्या मालकाला त्रास होऊ नये म्हणून कुत्रा हा प्राणी लांब जाऊन मरतो, लांब, जवळ नाही, ह्याला म्हणायचं कुत्रा. आत घेतला, कुत्रं मारून टाकलं फाशी देऊन. कुत्रं मारलं, कापलं, हाडकं बाजूला, कातड बाजूला. कुत्र्याच्या कातडीमध्ये भयंकर अशा प्रकारचं विष असतं, लक्षात ठेवायचं. कातडीमध्ये असतं बरं का ते. हा, माणूस तर 0 मिनिटात तोंडासून जाणार, लोकांना माहिती नाही. तुम्ही कुत्रं मेलेलं कधी जर गवतात पडलं, ध्यानात ठेवा, ते जर तिथं सडून गेलं, राबता इकडे कुत्रं मेलेलं पाहतो आपण, तर त्याच्या खालचं गवातसुद्धा जळून जातं, लक्षात घ्या. याचं कारण ती विष असतं. मिरा 71 काय काम करते शेतकऱ्याला माहिती, मिरा 71 काय असते, ती जाळ काम करते. राऊंडअप खतरनाक विष, तिथं गवातसुद्धा जळून जातं, तिथं येळकर उगवत नाही, इतकं पॉवरफुल विष असतं. यांनी कातडं काढलं, सगळं मटण बाजूला काढलं, मस्तपैकी 10-12 किलो तो बडलं होती. इलेक्ट्रिक काटा घेतला, प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या डोक्यावर निघाला ऐकायला. आता या ठिकाणी ती थंबनेलमध्ये बाई बघा, त्यो म्हणला ताई सशाचं मटण घ्यायचं का? म्हणले सशाचं म्हणजे डोंगरातून धरून आणला मी. 2 सापडले होते बघा, मोठे होते, रान ससा. हां, आता हा वन्य विभागाची परवानगी नाही, हा जंगली जीव आहे, लक्षात घ्या. बरेच जण ससं खात्यात, हरणं खात्यात, पण हे जर गुतला ना, तुम्हाला मंत्री माहिती आहे का, ते आत्राम आमच्या शेजारी सुपं आहे बघा, तिथं त्यांनी शिकार केली, ती मंत्रीपद गेलं होतं त्याचं, लई वर्ष केस चालली होती. हां, पण ती मंत्री असल्यामुळं ती सुटलं, असं असतं. सर्वसामान्य असताना नीट कार्यक्रम होतोय. हां, आता इथं कसं आहे म्हणा, जंगली सशाचं मटण आहे. काय दिसतं म्हणले, कसं आहे 500 रुपये किलो. बहुत महंगा है. अब महंगा का है का, इम्युनिटी बूस्ट करेगा. ती त्यांची हिंदी वेगळीच असते जरा. ले लो बहनजी, ते लालूचं बोलणं बघा कसं असतं. ते बायांनी थोडं अर्धा किलो पावशेर आणि शे पेताड आवला त्यांना सांगायची, बच्चों को खिलाओ, इम्युनिटी बूस्ट होगी, काय जाने कब कोरोना आएगा. असं आहे. लोक तुम्हाला सांगतो जसं दिसतं ना त्याच्यावर जात्यात, हेले सगळ्या दुःखाची गोष्ट. विचार करायला पाहिजे बाबा. ते लोकांनी फसले कशामुळं, माणूस बाहेरचा नाही ना. आता आमच्या इकडं संत्रा तुम्हाला ही घेऊन गाड्या येतात, लसूण विकणाऱ्या गाड्या येतात, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही, ती समजा शाकाहारी वस्तू येत. पण डायरेक्ट जर मटण घेऊन बाहेरचा माणूस आला तर माणसाला शंका यायला पाहिजे ना. यांना शंका आली नाही, घेतलं बा, 550 आले. आईला म्हणला कामाला जाण्यापेक्षा हिलेबारी म्हणला, 1 नंबर कार्यक्रम म्हणला. देवा पांडुरंगा तो मला चांगला मार्ग दिला बघा दुनिया, मानला 1 नंबर. ते गेला मला इंग्लिश याडा आहे का मी. हां, त्या दार विक्रेत्याला म्हणला, हा मंगरू तुला मी श्रीमंत माणूस वाटतो का नाही. आईला म्हणला तू इथं रोज पेताडे, आज मी श्रीमंत आहे. म्हणलं हे बघ किती आहेत. हां, बघितले का, परत बघितले का, हां 550 आहेत. इंग्लिश येऊ दे, हे अशीच गंमत. इंग्लिश हाणली मस्तपैकी, दिली ताणून, चायनीज खाऊन डोक्याला ताण नाही. अजून 200-300 होतं. आणि जरी संपलं त्या डोक्यात, जरी 300 माझे संपले तरी कुत्री भरपूर आहेत. म्हणजे ध्यानात ठेवा, मोठे बाबा, मोठे राजकारणी, हे सगळी एकच लेवल.
हे इतकं स्टाईलमध्ये तुम्हाला दाखवतात की आम्ही किती पारदर्शक, आम्ही किती चांगले आहेत, आम्ही हे करतो ते करतो. आम्हाला मत द्या. आपण देतो. आपण येडीच आहेत. आपण काय शहाणी आहेत का? आणि शहाणी असती तर आपल्याला असं सरकार मिळलं असतं का? अजिबात नाही. ह्या घटनेमध्ये झालं वाटून. वाटून झाल्याच्यानंतर स्टाईलमध्ये झोपल्याकडे सकाळच्या पारी आता ते कुत्र्याचं मटण आहे महाराज. लोकांनी बायकोला आवाज दिला, ए वाटाण काढ, घसरून आपलं ह्याच्या. बायको, नंदे वाटाण काढ. कुत्र्याचं मटण आहे, मटण खायचं ना. पोरांनी ताटल्यांनी खाल्लं, ह्यांनी कालवण केलं, सगळ्यांनी खाल्लं. 10 ते 15 कुटुंबांनी ते मटण घेतलेलं खाऊन टाकलं. आता प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. कोणाला कशाची ॲलर्जी, कोणाला कशाची ॲलर्जी. काहींना नुसतंच उमदाळलं बा, काही रात्रीची 2-4 वेळा जायला लागलं. हां, त्याला बुळकुंडी लागली. ते शरीराचं कसं आहे, नको ते अटमाट आलाय ना, लागायचं कस तरी. आईला जरा कस तरीच लागतंय बरं का, वेगळंच लागतंय. जंगली ससा आपण खाल्ला होता का कधी? अजिबात. हा जंगली आहे म्हणले, थोडाफार बदल राहणारच. त्याच्याकरता मी मसाला थोडा तडका जास्त मारलाय, तेल ओतलंय. हा ना, बायकोचं ऑर्डर म्हणलं नवऱ्यानी हडकंसुद्धा फोडून खाल्ली. ध्यानात ठेवा, लय अवघड असतं. पोरं, ही जी महिला दिसते थंबनेलमध्ये, त्या महिलेच्या कुटुंबियांनी खाल्ल्यावर त्यांना सगळ्यात जास्त त्रास झाला. त्यांना म्हणजे चालता येणार, त्याचं डिहायड्रेशन झालं. शरीरातील पाण्याचा अंश कमी झाला. पाणी प्यायचे. अशा वेळेस साखर, पाणी आणि थोडं मीठ टाकून ORSचा गोळ मग ते घ्यावा लागतो का, बुळकुंडी लागलं. शरीरातलं पाणी स्पीडने कमी होतं. जुलाबानंतर पाणी जास्त प्यायचं, लक्षात ठेवा. मीठ आणि थोडी साखर टाकून दवाखान्यात गेले. डॉक्टर म्हणला काय जंगली ससा खाल्ला. तर डॉक्टर लोक हुशार असतात. पोट बिघडले की म्हणले की पहिला प्रश्न असतो, रात्री काय खाल्लं होतं? जंगली ससा खाल्ला होता. जंगली ससा कोणी आणला होता, काय होतं? डॉक्टरला बी काय अंदाज नाही आला. म्हणले सॅम्पल आणा बरं. म्हणजे सॅम्पल रात्रीच खाल्ला मी. असं आहे का? बरोबर, ठीक आहे. आता तिकडं परिस्थिती अशी झाली, 350 रुपये खिशात होते. आम्हाला आयला इंग्लिशला लय पैसे देतात. म्हणलं ह्याच्यात तर मला देशीच्या 2 येतात आणि हातभट्टीच्या 4 फुगं येतात. आज फुगं ती माणसाने कसं आपल्या व्यवसायासाठी असलेला पैसा आपला शोध लागलेला आहे. फक्त पुरून वापरला पाहिजे. गेला 2-4 फुगा आला, असं तराट झालं तुम्हाला सांगतो. सकाळ ती आय एम डॉन, आय एम किंग चालूच झालं. त्याचं चालूच झालं. लोकांना म्हणला का रे येड्या हो, ससा कस काय होता आपला? अरे म्हणले मागऱ्या, तुला माहिती नाही, ती लोकांची तब्येत बिघडल्यात, काहींचं उलट्या होत्यात, काहींना जुलाब लागल्यात. तो काय केलं? बावळट आहे काय तुम्ही? म्हणला त्याला अक्कल लागते. मला काय विकायचं आणि काय खायचं कळतं का? मलाच फक्त अक्कल आहे काय विकलं पाहिजे. तुम्हाला खायची अक्कल असते तर पैसे देऊन तुम्ही एकात घेतला असतं का? हे असंच असतं बरं का. आता बघा, लय ठणठणा बॉम्बालत्यात. अरे म्हणलं काय कर झालं काय? मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया. ते आईला मला काय म्हणतोय काय हा नेमका? हा तर जगिराचा डायलॉग आहे. मला जगिरा नाही, जगिरापेक्षा भारी माणूस मी. नवीन धंद्याचा शोध लागलेला आहे, तुम्ही काळजी करू नका. जे खाल्लं होतं ते कुत्रंच होतं. आता 4-2 सावध झाली. हायले कुत्रं कापलं का काय? ही बिलिंदरी काय करी सांगता येत नाही. मग तरुण मंडळ जागा झालं. तरुण मंडळाने म्हणले चला रे. घरी गेली. एका पोत्यात त्या कुत्र्याचं मडकं, कातडी ही त्यांना त्या ह्याच्यात सापडलं, पाठीमागं उकांड्यावर सापडलं. अख्ख्या गावात बोबाटा पाटकुनी. गावचा जो मुखिया म्हणतात त्याला, आपल्याकडे सरपंच म्हणतात, त्यांनी केला पोलीस स्टेशनला फोन. आता पोलिसांनी आले ना, पहिल्यांदा लावण्या मारणे हा वेगळा. आपल्याकडे नेट म्हणतात त्याला कधी कधी पोलीस भाषेत. आता नवीन पोलिसांना माहीत आहे का नाही, पण जुन्याचं पूर्ण नेट मारणे. हां, लावण्या मारल्या ना, त्याच्या खाली काय रक्त दिसत नाही, काय नाही. हां, ते जजला उघडून दाखवू शकत नाही तिकडं वर गेल्यावर. आज कार्यक्रम ओके एकदम. अशा लावण्या हाणल्या, ह्याची तर निमे उतारली. अर मला बेकार का नाही बाई. ती पेल्याच्या नशेत भराळलं. आणि अशा प्रकारे त्याच्यावर रिसर विषारी पदार्थ खाऊ घालणे बरेचसे. ती गुतलं. आता IPCमध्ये गुतलं. ते अटक केलं. पण ज्यांना कळलं महाराज, कुणी घेतलं होतं. लोक उमदळायचं. आपल्याला काय नाही होतं, म्हणलं ओके आपण नाही खाल्लं बा, आपण नाही खाल्लं. बऱ्याच जणांनी दारं लावून गम्याला घेऊन त्याच्यात उलट्या काढत बसली, कोरड्या आधाड्या. पण ते पचलं होतं. आता काही इलाज नाही. बऱ्याच जणांनी माळा घातल्या. तुम्हाला सांगतो, परत नको. त्यांना मनातून मटण हा प्रकारच उतारला. त्यांच्या उतारला, तुमच्या उतरणार नाही.
चांगली रंगीत पाटी बघा, गाडी पार्क करा, बायका पोरांना घेऊन जा, येऊन दे चिकन थाळी, येऊन दे मटण थाळी आणि येऊन दे डावारा थाळी. रामकृष्ण हरी माऊली.